गावामध्ये कसं असतं माहिती आहे का, असं आपण जॉईंट असे एक अशी दिवाल नाही करत, असे गल्ल्या राहतात. तसं आमचं गाव असं मुक्यावरती आहे, असं मोठ्या जंगलामध्ये नाही आहे. तर साधन इझिली भेटतात आणि इथून नागपूर पण जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. इथून 32 किलोमीटर आम्हाला नागपूर पडतं. नळे आले म्हणतंय, आता म्हटलं काही पाणी भरून राहिले. सकाळी नळ लवकर आले नाही तर थोडा लेट आंघोळ केली. साईन घेऊन देवाभाऊची साईन घ्यायची आहे ना, महत्त्वाची राहते साईन देवाभाऊची. किती झाली तरी आपले मोठे माणसं आहे बाबाजी इकडं. आता इकडं गावी जास्त काही काम आहे नाही, तर सगळ्याला तिकडे ऑटोमोटिव्ह स्क्युअर पिवळी नदीवरच टाकलं सगळ्याला. तर काल आमची ड्युटी लागली होती बा तिकडे पिवळी नदीकडे. इथं आलो पण अंधारच आहे का इथं, का माय इतकं मोठं कंटेनर आहे इथं. हॅलो मित्रांनो, आता मी उठलो झोपेतून आणि आता सायंकाळचे 5 वाजले. आता कसं आहे, नाईट ड्युटी होती, सकाळी आलो, नाश्ता केला आणि झोपलो. मग 2 वाजता पुन्हा उठलो, आंग पाय धुतलं, जेवण खाऊन गेलं, पुन्हा झोपलो. आणि दुकान काय गेलो नाही यार. तर म्हटलं दुकान 2-3 दिवस झाले बंद होती आणि पाऊस येत होता. म्हटलं पाऊस आहे आणि थोडंसं म्हटलं थोडा आराम करावा. तर आता नाईटला जायचं आपल्याला जॉबवरती. तर 7 वाजता मी निघतो. म्हटलं थोडंसं आवरून घ्यावं आणि आईला सांगितलं थोडंसं पोळ्या आणि भाजी बनव म्हणून. ते बनवतं तिकडे. आणि आता बस तयारी केली की मग आपण जॉबवर जाऊ. जॉबवर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमध्ये की मस्त मेट्रोचं काम चालू आहे, आपलं सेगमेंट लावणं. आणि LG1वर माझं काम चालू आहे. आता बाहेरच्या नजरा दाखवतात, सायंकाळच्या आता 6 वाजले. आता बाहेरचं थोडंसं कोळं ऊन राहते, तुम्हाला दाखवतो. तशी माझी रूम आहे, बेडरूम आहे. तुम्हाला माझं घर दाखवलं होतं, हे बनलेलं आहे माझे. हे रूम आहे, इकडे किचन आहे, इकडे हे छोटंसं किचन काढलं आहे इकडे. आणि लाईट लावतो, लाईट गेली असते, हां लाईट गेली आहे. आणि इकडे एक रूम आहे, ही लाईट गेली आहे म्हणून इकडे एक अटॅचमेंट समजा बाथरूम काढला आहे. आणि इकडं आणखी एक रूम आहे इकडे. आणि हा एक आपला हॉल आहे. हा आता बाहेरची नजरा दाखवतो मला. आता तू का कोण राहिली अशी बसली इकडे? बाबी मागे तू हां ढकलून गेला बा. चल थोडं वरती जाऊ, वर थोडी मजा येते. भांडे घासून सुरू आहे इकडं. चला वर जाऊ आपण थोडं जाऊ. सायंकाळी थोडंसं पाण्यात मजा येते वरचा. आणि इकडं आपलं वरचं काम चालू आहे. थोडंसं पावसामुळे थोडंसं काम थांबलं आहे आपल्या इकडचं. की विटा इकडच्या अशाच पडल्या. आता मिस्त्री का 2 दिवस झाले आला नाही. आणि इकडे ते लोखंडाचे रॉड लावायच्यामुळे ही जागा ठेवली आहे पुन्हा. इकडे आता सेंटिंग काढली, सेंटिंगचे सामान पडलं इकडे. इकडे तसंच काढलं आपण ना, 3 रूमा काढल्या इकडे आतमध्ये. आता जस्ट फिटिंग झाली आहे इथं इलेक्ट्रिकची, अंडरग्राऊंड फिटिंग केली आहे. बोर्ड लावायचे आहे, त्यानंतर प्लास्टर केलं तर पुन्हा काम सुरू होऊन जाईल. मग चला इकडं आता वर जाऊ आपण. वरच्या नजऱ्या तुम्हाला दाखवतो. हे आपण ही इकडे हे यासाठी ठेवलं आहे, इथं लोखंडाचे रॉड लावायचे ते त्यासाठी. आणि हा आहे माझ्या गच्चीवरचा लुक. इथं व्ह्यू बघा तुम्ही कसा दिसते, मस्त सुंदर दिसते ना. तसं माझं गाव आहे करंभाड गाव, जे पारशिवनीवरून 3 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि तो माझा गावचा पुली आहे. त्यासमोर दिसतं तुम्हाला ते सेक्रेट हार्ट म्हणून स्कूल आहे. ते ताडपत्री ठेवली आहे, हे पाणी वणी आलं तर टाकायला पाहिजे म्हणून. बारा घंटे काम केल्यावर नाही का थोडं रिलॅक्स पाहिजे. आता कसं आहे माहिती आहे का, डॉक्टरकडे काल गेलो होतो, तो म्हणे 8 घंटे तर झोप पाहिजे म्हणे. म्हटलं चला बा. आणि काही दिवसापासून थोडासा वीक वाटत होतं, म्हटलं थोडंसं आराम करावा. तर आज थोडा दिवसभर मस्त रेस्ट घेतला. आता तयारी करतो जाण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता आता इथे चालू. आता सूर्य आता मावळतो आहे आता. आणि माझी मित्रमंडळी आता का भेटायला जाऊन गेलो आहे मग भेटण्यासाठी. ते लहान मुलं खेळून राहिले बॅटबॉल. अविन पण आहे तिथे.
गावामध्ये कसं असतं माहिती आहे का, असं आपण जॉईंट असे एक अशी दिवाल नाही करत, असे गल्ल्या राहतात. आता तुम्हाला दाखवतो, प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा असं तुम्हाला गल्ल्याच दिसणार. कारण की सिटीमध्ये तसं नसतं. सिटीमध्ये एक कंबाईंड रूम म्हणजे भीत करतात, तर तुम्ही पण यूज करा, आपण यूज करतो. पण गावामध्ये तसं नसतं. गावामध्ये माहिती आहे तुम्हाला, तर झगडे भांडण चालूच असते इकडे. तर प्रत्येकाला आपापली गल्ली हवी असते. तर माहीत नाही कशासाठी, पण राहते त्यांचं, ते गल्लीच राहते. तर इकडे प्रत्येक घराला असं तुम्ही बघाल ना, तर तुम्हाला गल्ल्या दिसणार. बघा तिथे गल्ली आहे, असं तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की गल्ल्या दिसणार तुम्हाला. आणि माझं जे गाव आहे म्हणजे घर आहे ना, ते कोपऱ्यावरती म्हणजे शेवटला येतं. पारशीहून आला आहे ना, तर पहिलं आमचं लोकेशन लागतं आमचं. आणि इकडं असं दूरपर्यंत आमचं गाव आहे. तसं तर आमचं गाव आहे ना, म्हणजे रोडच्या बाजूला पण आमचं आता नवीन लेआउट पडलं आहे. तिकडे पण खूप सारे घरं बनले आहे. आणि तिकडचं जो लोकेशन आहे ना, तो खूप मस्त आहे. म्हणजे तिकडे आता नवीन घरं बनले ना, तर तिकडे असं वाटणार की जसं का आपण सिटीमध्ये आलो. तर असे खूप मोठे घरं बनले आहे. आणि काही लोकांनी स्वतः प्लॉट घेतले, तर त्यांनी स्वतः घर बांधले. काही लोकांना ग्रामपंचायत थ्रू प्लॉट भेटले, त्यांनी तिथं घर बांधलं आहे. आणि आता हे बस दिसून राहील तुम्हाला, हे निळ्या कलरची बस जाऊन राहिली. हां हे वा, हे आज चालली आता रामटेकला. हे सावनेरून आली असणार, आता रामटेकला चालली ही. तिकून जाते वेळी ना, पहिला स्टॉप असतो तो पारशी लागतो. पारशीवरून गच्च भरलेली असते मग बस, आणि मग ती रामटेकला जाते. मग तर आम्हाला काय प्रॉब्लेम जात नाही म्हणा, आम्हाला अवेलेबल असते की साधन इझिली भेटून जाते आम्हाला गावापासून. तसं आमचं गाव असं मोक्यावरती आहे, असं मोठ्या जंगलामध्ये नाही आहे. तर साधन इझिली भेटतात. आणि इथून नागपूर पण जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. इथून 32 किलोमीटर आम्हाला नागपूर पडतं. कामठी तालुका आहे आमचा, कामठी तालुका आम्हाला 25 किलोमीटर पडतं. पारशी तालुका आमचा आहे जवळचा, आमचा 3 किलोमीटर पारशी तालुका पडतं. रामटेक आहे, रामटेक 25 किलोमीटर पडतं इकडे सावनेर तालुका आहे, सावनेर पण 25 किलोमीटर आहे. तर असे आसपास आम्हाला सिटी पडतात. तर काही म्हणजे ॲम्ब्युलन्सचा काही कुठलाच असा त्रास होत नाही. इझिली आम्हाला कॉलेजला जाण्यासाठी या स्कूलला जाण्यासाठी, हॉस्पिटलला जाण्यासाठी इझिली व्हेकल भेटते, किंवा इझिली बस, कुठलेही साधन असतं ते इझिली भेटून जाते आम्हाला. आकाशाला मला भेटायला चालू आहे का आता, अजून काम बाकी आहे रे, अजून ते हे करायचं. अजून पाऊस चालू होता ना 2 दिवसापासून. ये ना बरे ना, अंदर पण 3च रूम आहे. हो हो हो, आता प्लास्टर बाकी आहे. इथं हे लावून देतो, काम त्याला पॅराफिट नाही का, हां ते स्टीलचं लावायचं, ते होऊन जाते. आणि हा आपला लुक पण आपल्या गावचा इथून मस्त दिसते आपला व्ह्यू. आता कोणी होईना तुला दाखवून राहिलं मी, आपल्या आकाशला दाखवून राहिलं गावचा लुक कसा दिसतो म्हणजे माझ्या गावावरून. इकडे भागी मारी आहे आपल्या एरियात मस्त हे आहे रे जालना. इकडे गेला होता पाहासाठी, हो का? आता कधी गेलता? आता 3 दिवस. हे पाणी होतं का नाही त्या दिवशी रात्री. कुठं? पोलीस मारा इकडं. हो का? निघलो पावसामध्येच का रे? हो, गाडीनं बाईक कार होती ना. हा पट्टा निघलो, बागेमारीत गेलो. बागेमारीतून अंदर पेट परसोडी, हां हे ना पेट हा पेटलं. हां, तिथून अंदर मग पोलीस मारा 4 गाव. हां हां, जानवर पाहून आला होता. बाबा याला फिरायला तरी भेटते, आम्ही जात नाही यार फिरायला. याचे दोस्त भाई खूप राहते ना, म्हणून याला फिरायला भेटते बा, आहे का नाही? जशी सायंकाळ होते ना, तसा इकडचा लुक थोडा चेंज होत राहतो. जसं आमच्या इकडे हे भागीमारी गाव आहे, जसं इकडे भागीमारी लागलं नाही, पूर्ण पहाडीच एरिया आहे, पूर्ण जंगल भाग आहे इकडे. तर इकडे खूप म्हणजे पावसाचं असं प्रमाण जास्त झालं तर खूप सारे जनावर इकडे असतात. म्हणजे वाघ गिग असतो, लांडगा गिंगडा सगळी इकडे राहते. तर आम्ही जसं पावसाळ्यामध्ये, जसं आता पीच आहे आमच्याकडे, पीच इथून 12 किलोमीटर असते. तर आम्ही दरवाजे जसं ओपन झाले तर आम्ही पाण्यासाठी जातो. इकडे खूप काही प्लेसेस आहेत जे आपण मस्त घुमण्यासाठी जाऊ शकतो. तर आम्ही आता इकडे जाणार होतो आम्ही इकडे, पण आता कसं आहे पाऊस गेला आहे. तर उद्या परवा आम्ही प्लॅन बनवणार जाणार आहे आम्ही तिकडे. मग आता सायंकाळ झालं आहे, आता 6:30 वाजले. तुम्ही बघू शकता ढग मस्त 1 नंबर झाला आहे. आणि गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमाच्या सगळ्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि काल आम्ही गुरुपौर्णिमानिमित्त आम्ही दत्त टेकडीला गेलो होतो, त्या ठिकाणी पूजा केली आणि पेपरमध्ये पण आला आहे. आणि खूप मस्त एन्जॉय केला त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त. तर हे चालू आहे इकडे. चला तयारी करतो जायसाठी. विवेकचा फोन आला होता,
मी झालंच नाही आम्ही म्हटलं करतो म्हटलं थोडंसं. तर आपल्याला 8 वाजेपर्यंत पोहोचावं लागते. आता 7:14 झाले, ज्यासाठी 1-1.5 तास लागतोच. तर आता बाईक ठेवली इकडे, बाईक आपली रायडर बाईक इकडे आहे. तयारी करतो आता आणि तर मग आपल्या फॉर्म कपड्यातच जावं लागते. ठीक आहे, तयारी करतो. येतो मग मी कामटीसाठी. हेल्मेट आहे, काल हेल्मेट नव्हतं ना, बोंबलत होतं. आपलं हेल्मेट टाकून दे याच्यामध्ये, म्हणजे काय आपल्याला वेळेवर हे राहिलं नाही पाहिजे. अरे केळं इथंच ठेवले वाटते मी. अरे हो यार, केळी इथंच आहे. केळं खाऊन घ्यायला लागेल. आणि कसं आहे ना, आपण आता जेवण केलं डायरेक्ट आपण रात्री जेवण नाही करत. ते टाकून देतो याच्यामध्ये, म्हणजे आपण सेफ होऊन देतो. ठीक आहे, केळं खाऊन घेतो थोडीशी. झाली तयारी. आता बॅग घेतली. बॅगची चेनही तुटली यार, टायमावर ट्रेन तुटते. आणि कधी मी कुठेही प्रवास करतो तर हेल्मेट पहिले नेतो. बिकॉज ऑफ याच्या अगोदर असंच मी हेल्मेट ठेवतो पडलो होतं, तर डोळा फोडला होता. सो जेव्हा मी कुठे जातो ना, हेल्मेट पहिले नेतो मी. हेल्मेट ठेवून देतो गाडीवर. बॅग घेऊन घ्यायची. आणि आई दरवाजा लावून द्यायचा इकडचा. चला ती गाडी इथं, गाडी बिशा ठिकाणी लावतो मी, कंजेस्टेड ठिकाणी. हो चल, इकडे करत जातो तुम्ही. पटापट तयारी कर. तिकडून चालला आता, इकडेच कर ना तयारी. का शर्ट तर घातलं झालं ना. हा युनिफॉर्म आहे. बिवका झाला तयार. आता कॅप गेप घालून ठेव. कॅप घाल ना पहिले, आपला युनिफॉर्म दिसला पाहिजे ना. रेडी आहे. विकायला गाडी चालवलं होतो सकाळी मग मी चालवून वाटलंच गाडी. हा तू चालव, काय चालव ना गाडी तर. हो घे चालव पहिले तू. हो पाना पिली कुठं. हा समोसा आता कसा येऊन राहिला. ते विचारला ते भाष्या गेला का तिकडे. इकडे गेलं का. अजून निकट आहे. अरे इकडे बी आलं काही. ओय ओय, भूक लागली का. आपल्या गावामध्ये तुम्हाला बंड्या गिंड्या बैल पाहायला भेटून इकडे. आमच्याकडे तुंबड्या पोते गिटे सब बंडी नाही. आणि हा आमचा आहे बस स्टॉपचा एरिया. आता लाईट वाटे लावले. आता वावरातले लोक येऊन राहिले. आता कुठून चालते इकडून. हां चल काम तिकडून जाऊन चल. सांगशील बघा पेट्रोल मग टाकून झाला काय तिकडे गाड्या बिड्या. मुंगमध्ये राग येतो मग म्हणते हा असं काम करतो. आम्ही चाललो होता ईदगावच्या रोडानं. शॉर्टकट पडते आम्हाला, म्हणून ह्या रोडाने जातो. इथून डिस्टन्स कमी पडतं, म्हणजे 32 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. सगळं इथं आम्हाला 5 किलोमीटर रोडचं कमी पडतं.
इथं आलो पण अंधारच आहे का इथं तर माय इतकं मोठं कंटेनर आहे इथं कंटेनरमध्ये हां कंटेनर आहे गेले क्रेन म्हणले ते गड्डा करणं चालू आहे आणि पुरा अंधारच आहे इकडे हे आहे आम्ही इथं इकडं फ्लायओव्हर चालू आहे इकडं आपल्याकडून लागला डायरेक्ट मेट्रोचं काल रात्री माझी ड्युटी होती पिलर नंबर 6 ती होतं ऑटोमॅटिक स्क्वेअरकडे तर आता मी नागलोक चौकात आहे आणि आपलं काम चालू आहे आणि सुपरवायझर मध्ये त्याची वाट पाहून राहिलो होतो साईनसाठी या लागते त्याला मग साईन घेतो आम्ही थांब तिकडं मला माहिती हे आहे नागलोक चौक गेलं इकडं हां इकडं आहे नागलोक चौक आणि इकडं बसले आमचे कधी बाकी तिकडे गेले आज सकाळी तुम्ही नाश्ता करायला येते चाय करायला येते मी आपल्या पॉईंटवर इकडे आलो होता आज साईन घ्यायला येणार सुपरवायझर साईन घेतली मग घराकडे जायला लागत साईन घेऊन देवा भाऊची साईन घ्यायची आहे ना महत्त्वाची राहते साईन देवा भाऊची किती झाली तरी आपले मोठे माणसं आहे गावाची इकडं आता इकडं गावात जास्त काही काम आहे नाही तर सगळ्याला तिकडं ऑटोमोटिव्ह स्क्वेअर पिवळी नदीवरच टाकलं सगळ्याला